in it if you can hit it. Down the ground. Oh, 6 of them! Jump. मित्रांनो, मॅच सुरू होण्याच्या आधी ग्राउंडमध्ये जी मोठी स्क्रीन असते त्याच्यावरती जे प्लेइंग 11चे प्लेयर आहे त्यांचे पहिले नाव सांगितले जातात आणि मग तिथून पुढे मॅचचा टॉस होतो. मित्रांनो, आता जस्ट टॉस झालाय. गुजरात टायटन्स टॉस जिंकली आणि ते बॅटिंग करणार आहे. तर त्यांना बॅटिंगसाठी रेडी होण्यासाठी थोडा टाइम दिला जातो, 15-1 मिनिटं. तोपर्यंत तुम्ही बघू शकता ग्राउंडवरती तुम्हाला असं प्लेयर्स प्रॅक्टिस करताना दिसतील आणि मग याच्यानंतर मॅच सुरू होईल. और दोनों इनिंग्स में दोनों टीम्स को मिलेगी एक 2.5 मिनट्स की इनिंग्स की टाइम आउट, जिसे हम कहते हैं the strategic time out. That's the time for you also to get a breather. The Tata Indian Premier League 2023 के finalists, Gujarat Titans और Chennai Super Kings. Also present on the ground the match officials of the game. मित्रांनो, आता ही मॅच सुरू झाली आहे आणि जेव्हा हे सॉन्ग लावतं ना ते एक प्रत्येक 6 आणि चौकीला ग्राउंडमध्ये सॉन्ग लावलं जातं. तुम्हाला ते टी व्हीवरती जेव्हा मॅच दाखवत नाही ते रिपीट दाखवतं टी व्हीवरती, पण इथं सॉन्ग लावतं. आता बघा ते बॉल मारला, डायरेक्ट 6 मारला तो, पण इथून मी जिथे बसलो ते व्यवस्थित दिसत नाही, तर वरती स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती बघावं लागतं आपल्याला. हे जड्डूनी बॉल टाकला, प्लेट पण झाला, बॅक साईडला गेला पण
1 रन झाला. आता हे थोडंफार दिसतं, पण वरच्या फर्स्ट फ्लोअरला गेलं तर तुमचं काही दिसत नाही, तुम्हाला डायरेक्ट या स्क्रीनमध्ये बघावं लागतं. आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाला आहे. तर टी व्हीवरती या 2.5 मिनिटामध्ये ॲड दाखवता, ग्राउंडमध्ये या 2.5 मिनिटात काय होतं बघू. अडीच मिनिटाच्या ब्रेकमध्ये तुम्हाला तिकडे टी व्हीवरती ॲड दाखवून बोर करता आणि ग्राउंडमध्ये असं छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी करून 2.5 मिनिटं कसे तरी घालवता. देखो देखो बॉलिंग करने कौन आया, सर रवींद्र जडेजा. फर्स्ट इनिंग चालू असतानाच खूप जोरदार पाऊस झाला ग्राउंडवरती आणि मग त्याच्यानंतर आम्ही फक्त स्टेडियममध्ये बसून पाऊस एन्जॉय केला आणि राहिलेली मॅच दुसऱ्या दिवशी कंटिन्यू झाली. आता आपण ती दुसऱ्या दिवशी बघणार आहोत. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर ग्राउंडमध्ये छोटासा कॉन्सर्ट करण्यात आला. तो कॉन्सर्ट लाईव्ह दाखवला नाही, टी व्हीवरती लाईव्ह दाखवला नाही. तो फक्त ग्राउंडमध्ये जे लोक होते अवेलेबल त्या दिवशी त्यांनाच बघायला भेटला. मी तो रेकॉर्ड केला आहे, तुम्ही बघू शकता. दुनिया के सबसे विशाल क्रिकेट मैदान में होने जा रहा है दुनिया का सबसे विशाल बिग शो, IPL बिग शो. Ladies and gentlemen, the boys and girls, the magic is about to begin. Stay in your seats, get your phones ready. You would want to record this as a video because let me tell you, let me remind you, this is something that you have never ever seen before. The first time that you're going to watch it in your entire life, and let me tell you, if I were you, I would hold on to my seats because it's time to get blown away. We are just seconds away from the great show.
कॉन्सर्ट झाल्यानंतर आता चेन्नईची सेकंड इनिंग चालू होणार होती. आता आपण चेन्नईची बॅटिंग बघणार आहोत. नंतर मग मी तुम्हाला तिकीट कसं बुक करायचं ते शेवटी सांगणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघू शकता थालाची एंट्री ग्राउंडमध्ये झाली आता. आणि थालाची ग्राउंडमध्ये एंट्री झाल्यानंतर किती क्राऊड किती जोरात ओढते फक्त आवाज आहे का. आणि थालाची एंट्री सर्व ग्राउंड कसं एन्जॉय करतं बघा. मजाच वेगळी आहे थालाची एंट्री बघणं. यस, आता इथं 6 मध्ये 13 लागत आहे. आणि मोहित भाऊ काही जमू देत नाहीये. 4 मध्ये 12. मोहित भाऊ अजून पण जमू देत नाहीये. काय वाटतं तुम्हाला ही मॅच कोण जिंकलं असेल? सर्वांना माहितीच आहे. 3 मध्ये 11 लागतंय. त्याला परत नाही जमला. आता 2 मध्ये 10 लागतंय. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि हे जड्डूने मारला 6. एक मध्ये 4. ये यस. The Tata IPL champions of 2023 are CSK for the 5th time. What an IPL it has been. One of the greatest ever. Unbelievable scenes. Would you believe it? 2 balls left, 10 runs to get 6, 4. He comes from the मित्रांनो, आपण आता बघणार आहोत मॅचचं तिकीट कसं बुक करायचं. आपल्याला बुक माय शो ओपन करायचं. त्यामध्ये स्पोर्टमध्ये जायचं. स्पोर्टमध्ये गेल्यावरती वरतीच तुम्हाला ज्या मॅचेस आहेत त्या दिसतात. तर आपण आता ही मुंबई आणि गुजरातची मॅच बघू. याच्यामध्ये डिटेल्समध्ये गेल्यावरती 6 तारखेला मॅच आहे. आणि खाली काही डिटेल्स असतात, जसं की काय न्यायचं काय नाही, ग्राउंडमध्ये काय अलाउड आहे. त्याच्या खाली ग्राउंडचा जो लेआउट असतो तो असतो. त्याच्यामध्ये समजतं कुठे कोणत्या कोपऱ्यामध्ये कोणतं काय स्टँड्स आहे. नंतर इथे गेल्यावरती काही इन्फो आहे बघू शकतो. इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्ही किती जण जाणार आहे. ग्रुप जाणार आहे, 10 जण जाणार आहे, 2 जण जाणार आहे. नंतर असं एक ग्राउंडचा लेआउट ओपन होतं. सिलेक्ट केल्यानंतर खाली बघू शकता तुम्ही कमीत कमी तुम्हाला 999 पासून तिकीट चालू होता. 10,000पर्यंत दाखवत आहे. पण 999 वाले सोड दाखवते. सध्या तुम्हाला मी जस्ट सिलेक्ट करून दाखवतो कसं येतं. आपण जिथं तिकीट अवेलेबल तिथं असा कलर असतो, कलरला सिलेक्ट केलं डायरेक्ट प्रोसीड टू पेवर जातं. आणि आपण पे केल्यानंतर आपल्याला आपला सीट नंबर ते SMS येऊन जातं.